किंवा फोन करून शुभेच्छा? शुभेच्छा द्यायला मला मी तेवढा काही खतरूड नाहीये, पण साहजिकच आहे एवढं सगळं त्यांनी कर्मकांड केल्यानंतर आम्ही जी त्यांना टक्कर दिले त्याचंही कौतुक त्यांनी केलं पाहिजे. सर एक प्रश्न असा विचारायचा आहे, ह्यावेळेला राज्य निवडणूक आयोगाकडे ज्या कंप्लेंट्स केल्या गेल्या त्यापैकी एक कंप्लेंट जी नवी होती ती म्हणजे शाईबद्दलची, इंडेलिबल लिंक. आता त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं की ज्यांनी हे पुसण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरुद्ध आम्ही नाही अशा निवडणूक आयुक्ताबद्दल विरुद्ध जनता ऍक्शन घेईल. त्यांनी लोकांच्या भावनेशी खेळ करू नये. ते म्हणजे कोणी ब्रह्मदेवाचा बाप नाही आहेत. त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये. लोकशाहीचा अपमान केला तर निवडणूक आयुक्तांना सुद्धा शिक्षा करावी लागेल. नाही मी दिला ना, आता बोललो. नाही मी उत्तर दिलेलं आहे की त्यांनी लोकभावनेचा अनादर करू नये, संविधानाचा अनादर करू नये. संविधानापेक्षा निवडणूक आयुक्त मोठे नाहीत. ते सुद्धा एक मतदार आहेत. त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार असतो. ते जर एका पक्षाला मतदान करू शकत असतील याचा अर्थ ते सुद्धा निष्पक्षपातीपणाने काम करू शकतात का हा प्रश्न त्यांना विचारायला लागेल. आणि दुसरा प्रश्न असा आहे की राज्यभरातले जे आकडे आले त्याचं एकंदरीत विश्लेषण करता तुम्हाला असं वाटतं का की 2029च्या निवडणुकांसाठीचं हा प्रिव्ह्यू आहे किंवा त्यावेळेला कशी हे एकंदरीत राज्याचं चित्र दिसेल त्याबद्दल हे लक्षण आहे? आपल्या मराठीमध्ये काही म्हणी आहेत. त्याच्यात एक म्हण खूप छान आहे, अति तेथे माती. ह्यांचं आता अति होते त्याच्यामुळे त्याची माती व्हायला वेळ नाही लागणार. म्हणजे 29 सुद्धा खूप लांब झालं. सर एक सवाल है कि अब महाराष्ट्र में और मुंबई में रिजॉर्ट पॉलिटिक्स जो है वो शुरू हो चुकी है. महापौर को लेकर आप क्या कहेंगे? आप लोग की ड्यूटी हालांकि उतनी नहीं है लेकिन उसके बावजूद कुछ आगे का प्लान अगर आप बता पाए? नहीं मैं क्या बता सकता हूँ. अभी पहले किसने कहा ना, अभी वो मांग कर रहे हैं 2.5 साल के महापौर पद की. हाँ तो पहले तय होने दो. 2.5 साल में उनमें जो आए हैं अगर पहले 2.5 साल महापौर बनेगा क्या कि फिर और किसी उनकी पार्टी तोड़कर महापौर, जैसे मेरी पार्टी तोड़कर मेरा ही मुख्यमंत्री बनाया था वैसे उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे क्या? वो देखने जैसी चीज. अभी इंटरेस्टिंग होगी ये बात. मुझे लगता है कि उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे, भाजपा महापौर बनाएगी. दुबार मतदानासंदर्भात आपण नेहमीच भोकल होतात, तर आपल्यापर्यंत बूथमधनं दुबार मतदानाच्या काही केसेस आल्यात का, कंप्लेंट्स आल्यात का तुमच्या कार्यकर्त्यांकडनं? आणि त्याचं पुढे काय? काही ठिकाणी आलेले आहेत. अनेक ठिकाणी मतदार यादीतून नावं नसल्याच्या तक्रारी आल्यात. विशेष म्हणजे गणेश नायकांचं नाव नव्हतं हे मी परवाच्या कालच्या पत्रकार परिषदेत पण बोललो. एका मंत्रिमंडळातल्या मंत्र्याचं नाव मतदार यादीत नसणं, त्याला मतदानाच्या दिवशी केंद्र शोधताना टांगा त्याचे दुखतात, हे फार गंभीर आहे. परभणीमध्ये मिळाले ना चांगली. बाकी नाही म्हणून मी काय म्हटलं की जसं काही ठिकाणी जरा एक संभ्रमावस्था आहे, जरूर आहे, हे मान्य करावं लागेल. थोडा संभ्रमाची जी धूळ आहे ती खाली बसल्यानंतर लोकांना खरं आणि खोट्यातला फरक कळेल. हे आहे सत्य म्हणून मी त्यांची दिलगिरी पण आता व्यक्त केली. जिथे मी जाऊ शकलो नाही तिथे दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की शेवटी ज्या पद्धतीने साधन सामुग्री, याचा अर्थ तुम्हाला कळतो, चा वाटप पलीकडनं झाला. एवढी साधन सामुग्री आम्ही आणू शकत नाही कारण आम्ही मुळामध्ये ज्या पद्धतीने ते पैसे ओरबाडतायत, महापालिकेची तिजोरी रिकामी करणं, इतर काही गोष्टी करणं, त्या वृत्तीचे आम्ही नाही आहोत. सर लेकिन सवाल ये कि जो पूरा एमएमआर रीजन कभी शिवसेना का ही एमएमआर रीजन पूरा शिवसेना का कभी बेल्ट रहा है, रहेगा ना, वापस आएगा. अभी इस वक्त वही हम देख रहे हैं कि जो ठाड़ा आपका कभी गढ़ था, अभी वहाँ एकनाथ शिंदे की पूरी तरह से सत्ता है. केडीएमसी है आगे नवी. देखो ऐसी नहीं एक बात ऐसे कि जैसे सीजन होता है, पतझड़ तो होती है, फिर से नए पत्ते आते हैं. तो अभी फिलहाल तो कुछ जगह पर पतझड़ हुई होगी, नए पत्ते आएंगे. कोपले फिर फुट आएगी चाक पर. चला शेवटचा वैभवला विचार.
वैभवशाली विचार आहे. नमस्कार. जय महाराज. अरे वा, धन्यवाद. नाही विचारलं तरी चालेल. नाही, आता धन्यवाद दिले त्याला साजेचा प्रश्न विचार. प्रश्न ईव्हीएम वर होता. लोकसभाच्या नंतर त्याच ठिकाणी ईव्हीएम वर संशय घेण्यात आला. विधानसभेनंतर तर ईव्हीएम हॅक आणि दुबार मतदानावर आक्षेप होता. आता महापालिकेत ज्या पद्धतीने तुम्हाला मॅन्डेट मिळालं, आता ईव्हीएम बद्दल तुमचं काय? बघा, एका रात्रीत मत